परंतु आज त्याची उजळणी आणि ती देवाबद्दल काही गोष्टी तुमच्या समोर मांडत असताना मला तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारू द्या की देव कोणाला म्हणायचं. तुम्ही आणि मी ख्रिस्ती आहोत, तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत, तुम्ही आणि मी तारण पावलेले लोक आहोत, तुम्ही आणि मी पवित्रता जोपासणारे लोक आहोत. देव आम्हाला पवित्र करतो, आम्ही त्याचे पवित्र केलेले वेगळे केलेले लोक आहोत. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. आम्ही वेगवेगळ्या कला गुणांनी दानांनी भरलेले लोक आहोत. आम्ही मंडळ्या स्थापन करत आहोत, सुवार्तिक आहोत, पाळक आहोत आणि विविध संस्थांवरती आम्ही विविध प्रकारचं पुढारी पण देतो. हे सगळं खरं आहे, परंतु ज्याला देव म्हणतो तो नेमका आहे कोण. आम्ही आम्ही ख्रिस्ती या नात्यानं ज्या देवाला ओळखतो, पवित्र शास्त्राचा देव जो आहे तो नेमका कोण आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि त्या गृहस्थांना मला ते सांगण्याची संधी मिळाली आणि मी त्यांना म्हटलं की बघा, देव कोण आहे हे समजून घेण्याकरता आपण देवाविषयी कमीत कमी 7 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कमीत कमी 7 गोष्टी आम्हाला देवाबद्दल माहीत असल्या पाहिजे. आणि तुम्हालाही मला ते सांगू द्या की देवाबद्दल कमीत कमी या 7 गोष्टी आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ख्रिस्ती या नात्यानं. या 7 गोष्टी ज्यामध्ये नसतील त्याला देव म्हणता येणार नाही. पुन्हा सांगतो, या 7 गोष्टी ज्यामध्ये नसतील त्याला देव म्हणता येणार नाही, त्याला देव संबोधता येणार नाही. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासाला जर आम्हाला राखायचं आहे, ख्रिस्ती पवित्र शास्त्रोक्त विश्वासाच्या आधारे आम्हाला या समाजामध्ये जर उभं राहायचं आहे तर देवाबद्दलच्या या 7 गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि पहिली गोष्ट आहे, आमचा देव स्वतःहून स्वतः आहे. त्याला स्वयंभू हा शब्द सुद्धा वापरला जाऊ शकतो. तर हा देव स्वतःहून स्वतः आहे याचा अर्थ असा आहे की या देवाला कोणीच तयार केलेलं नाही, या देवाला कोणी निर्माण केलेलं नाही. हा स्वतःहून स्वतः आहे, याच्यापासून सर्व काही सुरू झालेलं आहे. या देवापासून सर्व काही निर्माण झालेलं आहे. याला निर्माण करता येऊ शकत नाही, केलेलं नाही. तो स्वतःहून स्वतः आहे. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय पहिलंच वचन आपल्याला सांगतं की प्रारंभी देव, म्हणजे सर्व काही सुरू झालं ते देवापासून सुरू झालं. मला असं सांगितलं नाही, मला एक वाढायचं. प्रारंभी देव, देवापासून सर्व काही सुरू झालेलं आहे. आपले माईक कृपया बंद ठेवावेत. आणि म्हणून पहिली गोष्ट जी तुम्ही आणि मी लक्षामध्ये ठेवावी की देव स्वतःहून स्वतः आहे. आता हे ऐकत असताना तुम्ही या प्रत्येक मुद्द्याची तुलना आपल्या अवतीभोवती जो समाज आहे त्यांच्या देव संकल्पनांशी करून बघा. तुम्ही बोलत असताना किंवा तुम्ही ह्या गोष्टी इतरांना सांगत असताना त्यांना त्यांच्या मनामधली जी देवाची संकल्पना आहे त्याच्याशी त्यांनाही तुलना करून बघावी लागेल. आणि दुःखाची बाब ही आहे, खेदाची बाब ही आहे की ह्या 7 गोष्टी अनेक वेळेस ख्रिस्ती या नात्याने आम्हाला माहीत नसतात आणि म्हणून आम्ही देव योग्यरित्या सादर करू शकत नाही. मी असा विश्वास बाळगतो की या 7 गोष्टी आपण समजून घेऊन त्याचा उपयोग कराल. तर पहिली गोष्ट आम्ही ठाम निश्चित लक्षामध्ये ठेवावी देवाबद्दल, आणि ती ही आहे की तो स्वतःहून स्वतः आहे, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. त्याच्यापासून सर्व काही निर्माण झालेलं आहे, त्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट देवाबद्दल आम्ही लक्षात ठेवावी ती ही की त्याला सुरुवातही नाही आणि त्याला शेवटही नाही. जेव्हा ह्या मुद्द्यावरती आपण येतो त्यावेळेस आमच्या अवतीभोवतीच्या देव संकल्पना ज्या आहेत त्या आपोआप फोल ठरू लागतात, त्या आपोआप उद्ध्वस्त होतात, त्या आपोआप कोसळू लागतात. कारण उदाहरणार्थ
हे जे लोक माझ्या संगती प्रवास करत होते त्यांचं म्हणणं होतं की ज्या व्यक्तीच्या समाधीवर ते चाललेले आहे ती व्यक्ती साक्षात देव होती. मात्र ह्या गोष्टीवर आल्याबरोबर त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा तर केवळ मनुष्य होता. हा कुठेतरी जन्माला आला आणि कुठेतरी त्याच्या आयुष्याचा अंत झालेला आहे. तो व्यक्ती देव असूच शकत नाही. म्हणून ज्याला आम्ही देव म्हणतो त्याला कुठे सुरुवात नाही, त्याला अंत नाही. आमचा देव कधीच संपणार नाहीये. आम्ही त्याला काळामध्ये मोजू शकत नाही. आम्ही त्याच्यावरती कॅलेंडरची तारीख लावू शकत नाही. दिनांक अमुक अमुक अमुकला देव सुरू झाला आणि दिनांक अमुक अमुकला तो संपणार आहे असं आम्ही म्हणूच शकत नाही. तो सदा सर्वदा होता, तो अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील. आणि त्या काळाची मोजदाद करण्याचं माप जगामध्ये कोणाकडेच नाही आणि ते कधी कोणाला करताही येणार नाही. म्हणून दुसरी गोष्ट आम्हाला लक्षामध्ये घेण्याची गरज आहे ती ही की आमचा देव जो आहे, ज्या देवाची आम्ही भक्ती करतो त्याला ना सुरुवात आहे ना शेवट आहे. त्याला सुरुवात नाही, त्याला अंत नाही. तो कधीही न संपणारा देव आहे. त्याची आम्हाला कुठं समाधी करण्याची गरज नाही. त्याचे आम्हाला कुठल्याही प्रकारे एखादी प्रतिमा सुद्धा करण्याची गरज नाही. देवानं ते अतिशय स्पष्टरित्या आपल्याला सांगूनच ठेवलेलं आहे. तर दोन गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट ही की देव स्वतःहून स्वतः आहे. दुसरी गोष्ट देवाला सुरुवात नाही आणि देवाला शेवट सुद्धा नाही, अंत नाही. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट जी देवाबद्दल आम्ही समजून घ्यावी ती आहे तो पवित्र आहे. त्याच्यामध्ये पाप नाही, त्याच्यामध्ये पापाचा अंश नाही. तो कुठल्याच पापमय गोष्टीशी तडजोड करू शकत नाही. देवाचं वचन इतका स्पष्टरित्यानं सांगतं की तो इतका पवित्र आहे की त्याचे डोळे अमंगळ गोष्टीकडे बघत सुद्धा नाहीत. इतका तो पवित्र आहे. त्याच्यामध्ये पाप उभंच राहू शकत नाही. त्याच्या स्वभावात तो पवित्र आहे, त्याच्या विचारांमध्ये तो पवित्र आहे, त्याच्या अस्तित्वामध्ये तो पवित्र आहे आणि कुठलीच अपवित्र बाब त्याला सहन होत नाही. आणि म्हणून बायबलमध्ये वारंवार त्यानं तुम्हाला आणि मला पवित्रतेकरता पाचारण केलेलं आहे. लेवीचं पुस्तक याचा 19वा अध्याय घ्या, पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 15, 16, 17 वचनं घ्या. इतरत्र यशायाचा 6वा अध्याय घ्या. देवाचं पावित्र्य हे अतिशय स्पष्टरित्या आपल्या समोर मांडण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबत आपण कोणत्याच अप्रिय व्यक्तीची तुलना करू शकत नाही. त्याचा मेळ त्याच्या संगती बसवण्याचा आपण प्रयत्न करू शकत नाही. तो पापाशी तडजोड करत नाही आणि म्हणूनच तुम्हाला आणि मला पवित्र असण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. अनेक वेळेस गंमत अशी होते की वास्तविक पवित्रता म्हणजे देवासाठी वेगळं होऊन संपूर्णतः त्याच्यासाठी जगणं, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आम्ही दानांवरती लक्ष केंद्रित करतो. देवबाप तुमच्या दानांमध्ये इंटरेस्टेड नाही, देवबाप तुमच्या आणि माझ्या पावित्र्यामध्ये इंटरेस्टेड आहे. तुम्ही आणि मी त्याचेच बनून कुठल्याही प्रकारची तडजोड न करता जीवन जगणारे असे तो आम्हाला बघू इच्छितो. देव पवित्र आहे. 3 गोष्टी आपण बघितल्या. तो स्वतःहून स्वतः आहे, त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही आणि तो पवित्र आहे. चौथी महत्वाची बाब देवाबद्दल आम्ही ही लक्षामध्ये घ्यावी की तो सर्व शक्तिमान आहे. तो सर्व काही करू शकतो एक गोष्ट सोडून, आणि ती गोष्ट आहे पाप. पाप सोडून देव सर्व काही करू शकतो. देवाच्या शक्तिमानतेचे अनेक उदाहरणं देवाच्या वचनामध्ये आम्हाला सापडतात. देव काय करू शकतो याची अनेक उदाहरणं आम्ही बघितलेले आहेत. देव काय करू शकतो, कसं अशक्य प्राय अवस्थेमध्ये आम्हाला तो मदत करू शकतो याचे जिवंत अनुभव आम्हाला वैयक्तिकरित्या आलेले आहेत. मी आईच्या उदरात होतो 3 महिन्याचा आणि काहीतरी कॉम्प्लिकेशन्स माझ्या आईच्या उदरामध्ये निर्माण झाले. वाशिमला रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी माझी आई नर्स होती. माझे वडील त्या ठिकाणी फिजिकल एज्युकेशन टीचर होते.
आणि ते मिशन हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांना त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. आणि त्या काळी डॉक्टर लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या पत्नीच्या पोटामध्ये, गर्भामध्ये काहीतरी समस्या आहे आणि बाळाचा जीव जाऊ शकतो. तर आपल्याला हे बाळ काढून टाकावं लागेल, अन्यथा आईच्या जीवाला सुद्धा धोका होईल. आता गर्भपात हे अतिशय गंभीर पातक आहे. माझ्या आईलाही माहित होतं, माझ्या वडिलांनाही माहित होतं. आणि ते म्हणाले की तुमची तिच्या स्वास्थ्याबद्दलची असणारी काळजी जी आहे ती वाजवी आहे, परंतु आम्हाला प्रार्थना करू द्या. डॉक्टर लोक सुद्धा ख्रिस्ती होते, ते चुकीचा सल्ला त्या ठिकाणी देत नसत. मग त्यांनी प्रार्थना करण्याचं ठरवलं आणि प्रार्थना करत असताना त्यांनी देवाला असं म्हटलं की देवा, हे बाळ जर तू आम्हाला देशील तर हे आम्ही तुझ्या सेवेसाठी वाहून देऊ. आणि 3 दिवसानंतर ते प्रार्थना करून उपास करून परत डॉक्टरांकडे तपासणी करण्याकरता गेले. त्यांनी तपासण्या केल्या आणि त्यांनी सांगितलं की जो काही त्रास होता तो निघून गेलेला आहे. बाळाला काढून टाकण्याची गरज नाही, बाळाला पाडून टाकण्याची गरज नाही. आणि मग अशा रीतीने माझा जन्म झाला. प्रभू महान आहे, प्रभू अद्भुत आहे. असे अनेक अनुभव तुम्हाला जर आता वेळ दिली तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सांगू शकता. तो सर्व शक्तिमान आहे, तो करू शकत नाही अशी कोणतीच बाब या पृथ्वीच्या पाठीवरती नाही. तो शब्द मात्र बोलतो आणि सृष्टी निर्माण होते, सृष्टीतली प्रत्येक बाब निर्माण होते. तो शब्द मात्र बोलतो आणि तो विचार करतो. आंधळे बघू लागतात, मुके बोलू लागतात, डोळे पांगळे नीट होतात आणि अगदी मरण पावलेले मृत झालेले लोक जे आहेत ते त्याच्या शब्दाने जिवंत होतात. अतिशय सामर्थ्यशाली, शक्तिमान असा आमचा देव आहे. मात्र तो पाप करत नाही. पाप, भ्रष्टाचार हे त्याला प्रिय नाही. आणि म्हणून चौथी बाब जी आपण देवाबद्दल लक्षात ठेवावी, कायम लक्षात ठेवावी, ती ही की तो सर्वशक्तिमान आहे. आता ह्या सर्वशक्तिमान त्याचा हा जो गुणधर्म आहे देवाचा, याकडे आम्ही परत येणार आहोत. परंतु एवढी बाब लक्षामध्ये ठेवा की हा देव सर्वशक्तिमान आहे, तो सर्व काही करू शकतो. बर, पाचवी बाब, हा सर्वज्ञ आहे, त्याला माहित नाही असं काहीच नाही. स्तोत्र 139 जर आपण वाचलं तर त्यामध्ये अतिशय स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही त्याच्यापासून लपू शकत नाही. आमच्या मनचे विचार, आमच्या मुखाचे बोल, आम्ही चव्हाट्यावर बोलू की आम्ही आमच्या डायनिंग रूम मध्ये बोलू की आम्ही आमच्या बेडरूम मध्ये बोला, आम्ही कुठेही काहीही बोलो, काही विचार करो, हे प्रभू परमेश्वरापासून लपलेलं नाही. तो आमचे विचार जाणतो, आम्हाला अंतर्बाह्य तो ओळखतो. आमचं काहीच त्याच्यापासून लपलेलं नाही. तो या जगाच्या पाठीवर जितके लोक असतील, जितके आजतागायत होऊन गेले, प्रत्येकाला तो अंतर्बाह्य ओळखतो, त्यांना तो जाणतो. त्यांना ते त्याच्यापासून लपलेले नाहीत, आमचे विचार त्याच्यापासून लपलेले नाहीत. 5 गोष्टी आम्ही बघितल्या देवाबद्दल. पहिली गोष्ट, तो स्वतःहून स्वतः आहे. दुसरी गोष्ट, त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही. तिसरी गोष्ट, तो पवित्र आहे. चौथी गोष्ट, तो सर्व शक्तिमान आहे. पाचवी गोष्ट, आमचा प्रभू सर्वज्ञ आहे, सर्व जाणणार आहे, त्याच्यापासून काहीही लपलेलं नाही. सहावी गोष्ट जी आम्हाला देवाबद्दल माहीत करून घेणं गरजेचं आहे ती ही की तो सर्वोपस्थित आहे. आज आता या ठिकाणी जवळपास 201 लोक आहेत. मी खरोखर तुमच्यासाठी देवाची स्तुती करतो, कारण तुम्ही या सर्व ठिकाणावरून, विविध ठिकाणावरून, महाराष्ट्रभरातून या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, आपापल्या डिनॉमिनेशनला बाजूला ठेवून देवाला गौरविण्यासाठी एकत्र आलेला आहात. देवाची स्तुती असो. परंतु आपण ज्या प्रत्येक ठिकाणी आज आहात त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू परमेश्वर आहे. त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू परमेश्वर आहे. 2013 मध्ये मी अमेरिकेमध्ये होतो आणि मला फोन आला घरून की माझे वडील मरण पावले. आणि मी अतिशय दुःखित झालो आणि प्रभू परमेश्वराला म्हटलं, प्रभू,
तू असं का केलंस? मी अमेरिकेत असताना माझ्या वडिलांना तू का घेऊन गेलास? आता तिकडं माझ्या घरी मोठा मुलगा या नात्याने मी तिथं नाही, मोठा भाऊ या ठिकाणी मी तिथे नाही, माझ्या लेकरांचा वडील, माझ्या पत्नीचा पती म्हणून मी त्या ठिकाणी नाही. आता तिथं त्यांचं सांत्वन कोणी करावं? देवाने जणू काय माझ्या कानात हळुवार बोललं आणि म्हटलं, तिथे मी आहे, तिथे मी आहे, मी त्यांची काळजी घेणार, मी त्यांचं सांत्वन करणार, मी त्यांना दिलासा देणार. ते माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकतात. तूच तिथं असला पाहिजे असं काय नाही, तू काय देव नाहीस, तू केवळ मानव आहेस. आणि मग मी म्हटलं, अरे देवा, ते सगळं ठीक आहे, पण मी इकडे एकटा, साता समुद्र पार, इथं माझ्याजवळ कोणीच नाही, माझे प्रिय कोणी नाही. देव म्हटलं, मी आहे, माझ्या खांद्यावर डोकं ठेव. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ओक्सा बोक्सी रड, मी तुला माझ्या हातात धरलेला आहे. प्रियांनो, आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असो, तिथे देव आमच्या संगती आहे. इमॅन्युअल, आम्हा संगती देव, तो खरोखर खरोखर सर्व ठिकाणी उपस्थित आहे. आता गमतीची बाब ही आहे की सैतान सर्व उपस्थित नाही. लक्ष द्या माझ्याकडे, मी काय म्हणत आहे. सैतान सर्व उपस्थित नाही, तो एका वेळेस एकाच ठिकाणी राहू शकतो. त्याला काम करण्यासाठी त्याच्या भूतांची मदत घ्यावी लागते, त्याचे डिमन्स जे आहेत त्यांची त्याला मदत घ्यावी लागते त्याच्या कामांची पूर्ती करण्यासाठी. मात्र देव सर्व उपस्थित आहे, तो सर्व ठिकाणी आहे, याची आम्ही सदैव जाणीव ठेवावी. शेवटली बाब, 7वी बाब मला तुमच्या समोर मांडू द्या, ती ही की देव, आमचा देव, देवाची आम्ही भक्ती करतो, तो त्रैक देव आहे. 3 देव नाही, त्रैक देव आहे. अनेकदा या त्रैक्याला समजून घेणं आम्हाला कठीण जातं, परंतु खरं बघू जाता जो विश्वास प्रभू परमेश्वरानं आम्हाला दिलेला आहे, आमच्यात उत्पन्न केलेला आहे, त्या विश्वासानं देवाच्या वचनाच्या आधारे, पवित्र आत्म्याच्या शिक्षणाच्या द्वारे आम्ही सहजरित्या साध्या उदाहरणांवरून समजून घेऊ शकतो की आमचा देव त्रैक कसा आहे. 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट, सूर्याचा विचार करूया. सूर्याचा गोळा जो आहे तोही सूर्यच आहे. सूर्याची जी किरण येतात, ज्याला आपण प्रकाश म्हणतो, तोही सूर्यच आहे. आणि सूर्याची जी ऊर्जा आहे, उष्णता आहे, ते सूर्य. या तीनही गोष्टी सूर्यच आहेत. आमेन. आमीन आमीन आमीन. दुसरं उदाहरण बघूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. दुसरं उदाहरण बघूया. अंड बघितलं, अंड्याचं बाहेरचं जे टक्कर असतं पांढरं, गावरानी कोंबडीचं असेल तर थोडस चॉकलेटी दिसतं. ते बाहेरचं टक्कर जर चुकीने तोंडात गेलं तर अंडच खाल्लं. आतला पांढरा भाग जो असतो, पांढरा बल्क, तो मुखात गेला तर आम्ही अंडच खाल्लं, आणि पिवळा भाग खाल्ला तर आम्ही अंडच खाल्लं. त्या सर्व गोष्टी अंडच आहेत. त्या व्यक्त वेगळ्या वेगळ्या होतात. बाप, पुत्र, पवित्र आत्मा एकच आहेत, त्या व्यक्त वेगवेगळ्या रीतीनं आम्हाला होतात. त्या एकच आहेत. अगदी आपण उत्पत्तीपासून त्याकडे बघू शकतो. उत्पत्ती 1:24 म्हणतं, देवाने असं म्हटलं की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू असं म्हटलेलं आहे. मी माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करेन असं म्हटलेलं नाही. त्या ठिकाणी त्रैक आहे. त्रैक्याचं प्रतिरूप तुमच्या आणि माझ्यात घालण्यात आलेलं आहे. तर असा हा त्रैक देव तुमचा आणि माझा आहे. तर ह्या 7 गोष्टी ज्या आहेत, ह्या 7 गोष्टी असल्याशिवाय देवाला देव म्हणता येणार नाही. मी उजळणी करतो. पहिली गोष्ट, तो स्वतःहून स्वतः आहे. दुसरी गोष्ट, त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही. तिसरी गोष्ट, तो पवित्र आहे. तो कोणत्याच अपवित्र गोष्टीशी
तडजोड करत नाही. चौथी गोष्ट, सर्व शक्तिमान आहे. पाप सोडून तो करू शकत नाही असली कोणतीच बाब नाही. पाचवी बाब, तो सर्वज्ञ आहे, सर्वज्ञानी आहे. सहावी बाब, तो सर्व उपस्थित आहे, सर्व ठिकाणी आहे. आणि सातवी बाब, तो त्रैक देव आहे. यामध्ये अजून गोष्टींची भर घालता येईल ज्या फक्त देवालाच आपण लागू करू शकतो. मात्र मी तुम्हाला सांगितलं होतं की चौथी बाब जी होती, सर्व शक्तिमानता, याकडे मी परत येऊ इच्छितो. तरी माईक मध्ये चालू होतंय, त्यांनी जरा माईक बंद केला तर बरं होईल, डिस्टर्ब होत आहे. बर, धन्यवाद. तर चौथी बाब मी तुम्हाला सांगितली होती, सर्व शक्तिमान. या सर्व शक्तिमानतेला समजून घेण्यासाठी आपण फार तत्पर असेल, कारण त्याच्या सर्व शक्तिमानतेमध्येच देव मनुष्य बनला. देव मनुष्य बनला. मरियेच्या उदरात ख्रिस्ताला तयार करण्यासाठी देवाची सर्व शक्तिमानता कारणीभूत आहे. तो सर्व शक्तिमान असल्यामुळं ते तो करू शकतो. आणि तुम्हा आणि माझ्या पापासाठी ख्रिस्ताला या जगामध्ये आणण्याकरता देवानं त्याचे सर्व शक्तिमानतेचा उपयोग केलेला आहे. त्याला करता येत नाही असं काहीच नाही. जो शब्द मात्र बोलतो आणि सृष्टी जर तयार होते, जो मातीच्या पुतळ्यात ते जीवधारी प्राणी बनतो, हे जर तो करू शकतो, तर एका कुमारीच्या उदरामध्ये तो ख्रिस्ताला तयार करू शकतो आणि आमच्यासाठी मानव बनून या पृथ्वीच्या पाठीवर येऊ शकतो. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मानव बनला. देवाचे हे गुणधर्म लक्षामध्ये ठेवूया आणि जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी हा देव आपण गाजवूया. या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर माझ्या गाडीमधल्या त्या लोकांना मी म्हटलं की हा देव मानव बनून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आला, आणि तुम्ही आणि मी पापी आहोत, आम्हाला तारणाची गरज आहे, पापांच्या क्षमेची गरज आहे. भरपूर लांब मी त्यांना समजावून सांगितलं, मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. आणि त्यांनी मान्य केलं. ते म्हटले की हो, तुम्ही सांगता तोच देव आहे. त्यानंतर काही दिवस ते माझ्या संपर्कात होते, फोनद्वारे नंतर संपर्क तुटला. परंतु अशा अनेक लोक आहेत ज्यांना देव समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर देव कोण आहे हे समजून सांगितलं, तर मग ख्रिस्त समजावून सांगता येतो. ख्रिस्त कसा आमचा तारणार आहे हे सुद्धा समजावून सांगता येतं. देवबाप करो, येत्या दिवसामध्ये आपणास अधिक कुशल ख्रिस्ती बनवू, तत्पर ख्रिस्ती बनवू. आपण पाऊल ठेवाल, पाय ठेवाल त्या ठिकाणी ख्रिस्त गाजवला जाऊ, ही माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. मला जरी 45 मिनिट दिले होते तर मी काही 45 मिनिट बोलणार नाही, परंतु इतकंच मला बोलायचं आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.